नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 10 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 10 ऑक्टोबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय खास आणि एक वेगळ्याच प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं, नजरेत भरण्यासारखं असतं. मुळातच जीवनाकडे बघण्याचा ह्यांचा दृष्टिकोन संपूर्णपणे सकारात्मक असतो. जबरदस्त ऊर्जा, कार्यशक्ती, संपूर्ण समर्पण हे यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामधलं एक प्रमुख गुण सांगता येईल. कुठलंही काम करायचं तर ते बेधडक, बिनधास्त आणि संपूर्ण ऊर्जेनिशी, हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसऱ्याची मदत घेणं, दुसऱ्याकरता काम करणं किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहणं, वाट बघत राहणं, हा भाग यांच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला कधीही दिसणार नाही. मुळातच जे काय करतात ते सर्वोत्तम, इतरांपेक्षा वेगळं, इतरांना दिशा देणारं, हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. राहणीमानाच्या बद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि आधुनिक राहणीमानाकडे यांचा कल असतो. याचप्रमाणे ब्रँडेड कपडे घालणं, परिस्थिती असो वा नसो, नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि त्यांच्या विचारांचा आणि एकंदरीत व्यक्तिमत्वामधला हा जो भाग आहे, हा सर्वात जास्त ठळकपणे दिसतो. बोलणं किंवा वाणी किंवा संवाद साधण्याची कला ही त्यांच्याकडे थोडी वेगळीच असते. जे काय बोलायचं ते बिनधास्त बोलायचं आणि टू द पॉइंट बोलायचं. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना दुसऱ्यांना खुश करण्यासाठी उगाच काहीतरी साखर पेरणी करणं, हा भाग यांना अजिबात आवडत नाही. त्यांच्या तो व्यक्तिमत्वाचाच मुळात भाग नाही. जे काय असेल, जे हृदयात असेल तेच त्यांच्या ओठावर दिसतं आणि त्यामुळेच बऱ्याच वेळा यांचे वैयक्तिक नातेसंबंधामध्ये थोडीशी नाराजी होते. माणसं यांच्यापासून थोडंसं लांब राहणं पसंत करतात. कारण त्यांची वाणी थोडीशी तिखट असते. परंतु लक्षात घ्या, याच त्यांच्या गुणांमुळे या व्यक्ती आहेत त्या विश्वासार्ह सुद्धा असतात. म्हणजे याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता, विश्वासपात्र असतात असं म्हणायला काहीच हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन लार्जर दॅन लाईफ असतो. खूप मोठी यांची स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याकरता जबरदस्त जे हार्ड वर्किंग आहे किंवा जी मेहनत करण्याची तयारी आहे, संपूर्ण समर्पण, महत्त्वाकांक्षा, जिद्द, चिकाटी, या सर्व गोष्टी यांच्यामध्ये अगदी जबरदस्त प्रमाणात दिसून येतात. आपली स्वप्न पूर्ण करण्याकरता दिवस रात्र मेहनत करतील आणि ती स्वप्न पूर्ण करूनच सोडतील. हा भाग यांच्यामध्ये जबरदस्त दिसून येतो. डिसिप्लिनपणा सुद्धा, शिस्तप्रियता सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लीडरशिप क्वालिटीज. म्हणजेच एखाद्या ग्रुपला लीड करणं किंवा इतरांना ज्या गोष्टी जमत नसतील त्या स्वतः करून दाखवणं, लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो, हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो आणि मनाचे सुद्धा खूप मोठे असतात. जर का तुम्ही यांच्याबरोबर वावरत असाल, तुमच्याकडून काही चूक झाली आणि तुम्ही अगदी मागचा पुढचा विचार न करता जर का माफी मागितली, तर बिनधास्तपणे तुम्हाला माफ करण्याची तयारी सुद्धा यांच्याकडे दिसून येते. म्हणजे एकंदरीत ही जी माणसं असतात ती राजासारखी असतात. राजासारखं हृदय यांच्याकडे दिसून येतं. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात, जीवनामध्ये अगदी व्यवस्थितपणे स्थावरता यांना दिसून येते किंवा यांच्यामध्ये येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरी करणं, कोणाच्या अंडर काम करणं हे यांना तसं आवडत नाही. यांना स्वातंत्र्य हवं असतं आणि त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन संपूर्णपणे वेगळं काही काम करणं हे त्यांना आवडतं. त्याच्यामुळे नोकरीमध्ये हे सहसा रमत नाही. परंतु जे काम हाती घेतील, जर का एखाद्या बिझनेसमध्ये जरी असतील, तरी जे काम हाती घेतील ते अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करून दाखवतील. एखादी गोष्ट होत नसेल तर त्याकरता संपूर्णपणे झटतील. हट्टीपणा हा यांच्या स्वभावात मूलतः दिसून येतो. तो अगदी बालपणापासून असतो. अर्थात त्याचा त्रास बालपणीच्या स्वभावात एकंदरीत दिसून येतो. परंतु मोठे झाल्यानंतर करिअरमध्ये हा जो हट्टीपणा आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे दृगोच्चार होताना दिसतो. म्हणजे एखादी गोष्ट होत नसेल तर ती चिकाटीने, मेहनतीने त्याच्या मागे लागून पूर्ण करून दाखवायची, हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. मानापमानाच्या भावना यांच्यामध्ये थोड्याशा जास्त असतात. थोडासा अहंकार जास्त असल्या कारणामुळे मानापमानाच्या भावना येतात आणि त्यामुळे कधी-कधी वैयक्तिक नातेसंबंध किंवा कधी-कधी हे स्वतःचं सुद्धा नुकसान करून घेतात. म्हणजे याच्यावर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. जर का हा गुण त्यांनी सुधारला तर वैयक्तिक नातेसंबंध आणि त्यांच्या करिअरवरती सुद्धा याचा जबरदस्त असा चांगला परिणाम दिसून येईल. मुळातच ह्या ज्या व्यक्ती असतात या बिनधास्त स्वरूपाच्या असतात. कुणालाही घाबरत नाही, ना कुठल्या व्यक्तीला, ना कुठल्या परिस्थितीला. कसल्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची ताकद या या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि धंद्याची सुद्धा एक जी माहिती असते ती त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असतात. यांची पैशाची गणितं सहसा चुकत नाही. त्याचप्रमाणे हे जर का कुठल्या बिझनेसमध्ये गेलं
तर समोरच्या व्यक्तीला कशाप्रकारे टॅकल करायचं, कशाप्रकारे बोलायचं, हे सगळ्या गोष्टी ना खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतात. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये ह्या व्यक्ती लवकर येतात, त्यांची निर्णय क्षमता चांगली असते. परंतु काही गोष्टी पटल्या नाही तर लवकर निघूनही जातात. त्यामुळे ब्रेकअप होणं हे यांच्यासाठी काही नवीन नसतं आणि त्याच्यासाठी खूप काळ आभाळ कोसळल्याप्रमाणे रडत राहूपणा करणं हा पण यांना तसा पटण्यासारखा नसतो. समोरच्या व्यक्तीला रोखठोकपणे जे काय असेल ते सांगतील. रिलेशनशिपमध्ये येण्याच्या आधीसुद्धा यांच्या स्वतःच्या अशा काही कंडिशन्स असतात. त्या फुलफिल झाल्या, त्या पूर्ण झाल्या तर रिलेशनशिपमध्ये येतील आणि रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर त्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर लवकर बाहेर सुद्धा निघून जातील. हाच भाग त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात ठळकपणे दिसतो. त्याच्यामुळे यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये किंवा नातं जुळवणं ही थोडीफार तारेवरची कसरत असते समोरच्यासाठी. परंतु एकदा का तुम्ही यांना समजावून घेतलं तर अर्थातच त्यांच्या बरोबर जमून घेणं हे तुम्हाला खूप सोपं जाईल. मग याच्यासारखा जोडीदार तुम्हाला वाटणार नाही. मुळामध्ये यांच्या गळी कुठली गोष्ट उतरवायची असेल किंवा ह्यांचा होकार मिळवायचा असेल तर सरळ सरळ ह्यांच्या विरोधात जाऊ नका. त्यांचा मूड बघा, त्यांचे काही त्यांच्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी करा आणि नंतर जर का तुम्ही तुमचा भाव किंवा तुमचे विचार जर का ठेवलेत तर अर्थातच ते त्याला मान्यता सुद्धा देतात. अर्थात ही गोष्ट तुम्हाला जमणं मात्र महत्त्वाचं राहील. एकंदरीत आरोग्याच्या बद्दल सांगायचं झालं तर पित्त प्रकृती यांची असते. पित्त प्रकृतीच्या संदर्भातले त्रास म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी, सवयी याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. स्किन एलर्जी थोडी होऊ शकते. डोक्याला मार लागणं, लागणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे अनुभव, डोक्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडा त्रास वगैरे, डोक्याला मार लागणं वगैरे असा प्रकार होऊ शकतो. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. या ज्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा आखीव-रेखीव असतात. टेक्निकल नॉलेज यांना खूपच चांगल्या प्रकारचं असतं. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी राहील. आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना म्हणजेच विवाह होणं किंवा नोकरी लागणं किंवा ज्या तुमच्या अपेक्षा महत्त्वाच्या असतील त्या पूर्ण होणं अशा प्रकारचे बरेचसे अनुभव तुम्हाला या वर्षीच्या जवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधी जो आहे तो तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.